झाडांशी संवाद साधताना काय काय गोष्टी घडतात किंवा एकतर आता सध्याचं जे आपलं एन्व्हायरमेंट आहे की आपण फारच हो, निसर्गाची हो. वाट लावून वाट टाकलेली लावलेली आहे. आहे. तर त्या केसमध्ये कसा संवाद साधला म्हणजे काय त्यांच्या काय? सो झाडांना आपण किती वेळा म्हणतो ना, "अरे माझ्याकडे ना हे झाड टिकतच नाही." हं, किंवा मी किती पण केलं की हे झाड कधी फुलतच नाही. हं, मग आपण वेगवेगळे खत टाकू, वेगवेगळ्या वेळेस पाणी घालू, काहीतरी पण प्रयत्न आपल्याकडे चालू असतात. पण तरीही टिकत नाही. ते का नाही टिकत? हं. त्यांचं कारण ते सांगू शकतात. अच्छा. की काय चाललंय किंवा ती जागा जिथे आपण ठेवलंय त्यांना, ती जागा त्यांच्यासाठी बरोबर. हं, हं, जसं तुला एक एक्झाम्पल देते. मी कोणाकडे तरी गेलेली, तर मी त्यांच्याकडे एक जेड प्लांट घेऊन गेली. हं. तर ते आणि ते म्हणजे अंकल वाज लाईक की "अरे तू जेड आणलंस, जेड माझ्याकडे टिकतच नाहीत. माझ्याकडे एवढ्या लोकांनी जेड दिला, एकही टिकलं नाहीये." हो. म्हटलं असं आहे का? म्हटलं बरं. म्हटलं तुम्ही कुठे कुठे ठेवलेलं? मी इथे ठेवलेलं, इथे ठेवलेलं असं झालंय. सो मग जेव्हा मी स्कॅनिंग एनर्जीज केली आणि त्या घराशी बोललो, तेव्हा पण सांगितलं की अंकल हे ना जेड प्लांट बरे इंडोर आहे. तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये ह्या जागेवरती ठेवा. हं. ओके. ते एवढंसं जेड प्लांट एवढं झालं. ओह! ते जस्ट बिकॉज त्या घराच्या एनर्जीज जिथे निगेटिव्ह एनर्जीज येतात, जिथे त्या सर्टन कॉर्नर जिथे असतात किंवा हं. त्या पास्ट हिस्ट्री ऑफ द प्लेस काय आहे, हं. त्या हिशोबाने मग ते प्लांट ठेवलेलं.